नमस्कार. आज आपण अशा एका अभेद्य किल्ल्याची सफर करणार आहोत ज्याने केवळ एका साम्राज्यालाच नाही तर संपूर्ण भारताच्या इतिहासाला कलाटणी दिली. एक विलक्षण लष्करी इंजिनिअरिंग आणि तग धरून राहण्याची ही अंगावर काटा आणणारी गोष्ट आहे. चला तर मग थेट आपल्या आजच्या या ऐतिहासिक विश्लेषणाला सुरुवात करूया. पूर्वेचा ट्रॉय. होय, हेच ते नाव. हे नाव ऐकताच डोळ्यांसमोर एका महाकाव्यासारख्या संघर्षाची आणि अफाट तग धरून राहण्याच्या क्षमतेची कल्पना येते, बरोबर? प्राचीन ट्रॉय शहरासारखाच हा किल्लाही त्याच्या अभेद्यतेसाठी आणि तिथे घडलेल्या एका ऐतिहासिक युद्धासाठी ओळखला जातो. आता साहजिकच एक अत्यंत कुतूहल निर्माण करणारा प्रश्न पडतो, भौगोलिक स्थान आणि वास्तुकला खऱ्या अर्थाने इतिहासाची दिशा कशी काय बदलू शकते? एकाच वास्तूने जी 3 वेगवेगळ्या डोंगरांवर पसरलेली आहे, तिने एका संपूर्ण साम्राज्याला पूर्णपणे कोलमडण्यापासून कसे वाचवले असेल? तर सगळ्यात आधी पाहूया हा प्रत्यक्ष पूर्वेचा ट्रॉय म्हणजेच आपला जिंजी किल्ला नेमका आहे तरी कसा. तामिळनाडूच्या विलुपुरम जिल्ह्यात स्थित असलेला हा किल्ला दक्षिण भारतातील सर्वात भव्य आणि बलाढ्य लष्करी केंद्रांपैकी एक आहे. ह्याची नैसर्गिक संरक्षण यंत्रणा खरोखरच अफाट आहे बरं का. ही एक सलग जोडलेली तिहेरी किल्ला प्रणाली आहे, ज्याला आपण ट्रिपल फोर्ट सिस्टम म्हणू शकतो. यामध्ये 3 वेगवेगळ्या डोंगरांचा समावेश होतो. मुख्य बालेकिल्ला असलेला राजगिरी, संरक्षणासाठी वापरला जाणारा कृष्णगिरी आणि लष्करी उपयोगासाठी असलेला चंद्रगिरी. आता या किल्ल्याची भव्यता आणि आवाका समजून घेण्यासाठी हा आकडा पहा. 800 फूट. मुख्य बालेकिल्ला असलेला राजगिरी डोंगर चक्क 800 फूट उंचीवर आहे. आता जरा विचार करा, एवढ्या उंचीवर असलेल्या आणि अतिशय खड्या चढाईच्या या किल्ल्यावर चाल करून जाणे त्या काळी कोणत्याही शत्रूसाठी किती भयंकर कठीण काम असेल. आणि केवळ उंचीच नाही, तर इथली तटबंदीही अक्षरशः थक्क करणारी आहे. या संपूर्ण तिहेरी किल्ला संकुलाभोवती चक्क 13 किलोमीटर लांबीची एक महाकाय भिंत आहे. या लांबच लांब भिंतीने या संपूर्ण परिसराला जणू काही एका अभेद्य ढालीतच बंदिस्त करून टाकले आहे. अर्थात एवढी प्रचंड वास्तू काही एका रात्रीत उभी राहिलेली नाहीये. 9व्या शतकात चोल राजवटीने याचे बांधकाम सुरू केले. त्यानंतर पांड्य, विजयनगर साम्राज्य आणि नायक शासकांनी याचा मोठा विस्तार केला. पुढे मराठे, मुघल, फ्रेंच आणि अखेर ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीपर्यंत अनेक साम्राज्यांनी या अतिशय मोक्याच्या लष्करी केंद्रावर आपला ताबा मिळवला होता. आता आपण वळूया या किल्ल्याच्या सर्वात महत्त्वाच्या आणि निर्णायक अध्यायाकडे. तो म्हणजे राजाराम महाराजांचा ऐतिहासिक आश्रय. वर्ष होतं 1690. ह्याच काळात या किल्ल्याच्या कथेत एक अतिशय नाट्यमय वळण येते. मुघल सम्राट औरंगजेबाने मराठा साम्राज्यावर एकामागून एक प्रचंड मोठे हल्ले चढवले होते, ज्यामुळे मराठ्यांना अत्यंत धोरणात्मक अशी माघार घेणे भाग पडले. आणि इथला सर्वात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की ह्याच अत्यंत कठीण काळात छत्रपती राजाराम महाराजांनी या जिंजी किल्ल्यावर आश्रय घेतला. ह्या एका ऐतिहासिक घटनेने या वास्तुचमत्काराला एका क्षणात मराठा प्रतिकाराच्या अगदी मुख्य केंद्रस्थानी आणून ठेवले. यानंतर जे घडले ते म्हणजे मुघलांचा प्रदीर्घ वेढा. इथूनच एका अशा महाकाव्यासारख्या युद्धाची सुरुवात झाली, ज्याने मानवी सहनशीलता आणि लष्करी वास्तुकलेची अत्यंत कठोर परीक्षा पाहिली. तब्बल 8 वर्ष. होय, मुघलांचा हा वेढा 1690 ते 1698 अशी सलग 8 वर्ष चालला होता. सततच्या हल्ल्यांना तोंड देत एका किल्ल्याने 8 वर्ष वेढा सहन करणे ही भारतीय इतिहासातील सर्वात प्रदीर्घ आणि अद्भुत घटना मानली जाते. आता आश्चर्य वाटते की हा किल्ला इतकी वर्षे कसा काय टिकला. बाहेरून बघितले तर अत्यंत कठीण, अभेद्य आणि शत्रूला रोखून धरणारे डोंगर, पण आतमध्ये अतिशय प्रगत अशी पायाभूत सुविधा होती. राजवाडे, धान्याची कोठारे, सैनिकांची वस्ती, मंदिरे आणि मस्जिदी असे सगळं काही आत उपलब्ध होते. याच उत्कृष्ट अंतर्गत व्यवस्थेने एका अडकलेल्या सैन्याला जवळपास दशकभर जिवंत ठेवण्याचं काम केले. या अंतर्गत व्यवस्थेतील सर्वात भारी आणि थक्क करणारी गोष्ट म्हणजे इथली जलव्यवस्था. इथे केवळ साधी पाण्याची टाकी नव्हती, तर पावसाचे पाणी साठवण्याची अत्यंत प्रगत अशी यंत्रणा त्या काळी अस्तित्वात होती. इतक्या दीर्घकाळाच्या एकाकीपणात सैन्याला तहानलेलं न ठेवता टिकवून ठेवणारी हीच ती खऱ्या अर्थाने लाईफलाईन होती. अखेरीस मुघलांनी किल्ला जिंकला हे खरे आहे, पण या विलक्षण वास्तुकलेने एक अतिशय महत्त्वाची गोष्ट साध्य केली होती, ती म्हणजे अमूल्य वेळ.
या किल्ल्याने राजाराम महाराजांना एवढा वेळ मिळवून दिला की ते सुरक्षितपणे वेढ्यातून निसटून महाराष्ट्रात परत पोचू शकले आणि यामुळेच मराठा साम्राज्याचे अस्तित्व खऱ्या अर्थाने अबाधित राहिले. चला आता बघूया या ऐतिहासिक जिंजी किल्ल्याचे आजचे स्वरूप नेमके कसे आहे. आधुनिक काळाचा विचार करता या अभेद्य गडाचा ऐतिहासिक वारसा आजही आपली एक मोठी छाप सोडून आहे. आजच्या घडीला या ऐतिहासिक स्थळाचे व्यवस्थापन भारतीय पुरातत्व सर्वेक्षण म्हणजेच ASI द्वारे अत्यंत चांगल्या प्रकारे केले जाते. हा परिसर आता ट्रेकिंगसाठी एक खूप प्रसिद्ध ठिकाण बनला आहे, जिथे इतिहासप्रेमी आवर्जून भेट देतात आणि ह्या महान तटबंदीमधून चालताना त्या गौरवशाली इतिहासाचा प्रत्यक्ष अनुभव घेतात. आपल्या या विश्लेषणाचा समारोप करताना एका अतिशय विचार करायला लावणाऱ्या प्रश्नावर नक्की लक्ष केंद्रित करूया. जर संकटाच्या त्या अत्यंत कठीण काळात हा जिंजी किल्ला नसता तर मराठा साम्राज्याचा आणि पर्यायाने भारताचा इतिहास काय असता? हा एक असा प्रश्न आहे जो खरोखरच आपल्याला इतिहासाच्या पानांमध्ये पुन्हा एकदा नव्याने डोकावण्यास भाग पाडतो. विचार नक्की करा.